बाजू बाजू समोरून ओ सर बाजूला मोबाईल ओके हात 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 हो दादा हात हात नंतर या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आपले जे प्रभारी मागे टाकल ना खाली बस राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय एकनाथजी गायकवाड साहेब, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संदीप जी, संपत कुमार जी, आशीष दुआ जी, डॉक्टर वांगसी रेड्डी जी, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के कार्याध्यक्ष ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत जी, माननीय मोदी ने जो हमें प्रोग्राम दिया था तो उसकी जिम्मेदारी हमने आपके नेतृत्व में आप प्रभारी बनने के बाद ये हमारा पहला आंदोलन था, पहला कार्यक्रम था और इस कार्यक्रम को हमारे सभी कांग्रेस मी आदरणीय गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले एआयसीसीचे सेक्रेटरी सोनल पटेल यांचा या ठिकाणी सत्कार करावा। मी नितीन राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी एआयसीसीचे आपले दुसरे सेक्रेटरी डॉक्टर वांगसी रेड्डी यांना या ठिकाणी सत्कार करावा। मी मुझफ्फर हुसैन यांना सांगतो की त्यांनी आशीष दुआंचा करतील, मुझफ्फर हुसैन हे संपत कुमारांचं या ठिकाणी स्वागत करतील। काँग्रेस कमिटीचे सर्व सहप्रभारी सचिव निलंबित करण्यात आलं आणि आपण त्या सगळ्या कायद्यांचा विरोध करतो आहोत। संपूर्ण देशामध्ये एक आंदोलन उभं राहिलेलं आहे। आपण पाहिलं असेल की पंजाब हरियाणामध्ये नेतृत्व माननीय राहुलजींनी केलेलं आहे। त्यामध्ये आपण प्रथम जे काही आंदोलनाचा भाग केला त्या पद्धतीनं व्हर्च्युअल रॅली, संपूर्ण राज्याची एक रॅली व्हर्च्युअल रॅली केली। त्या रॅलीमध्ये 6 ठिकाणावरून एकत्र पद्धतीने आम्ही संगमनेरला होतो, एच के पाटील साहेब आम्ही प्रमुख मंडळाने 6 ठिकाणाहून एकत्र पद्धतीनं सर्वांनी स्क्रीनवर त्यामध्ये भाग घेतला आणि त्यानंतर जे आपण सोशल मीडिया वापरला त्याच्यातून लाखो शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। एक वातावरण महाराष्ट्रामध्ये करण्यामध्ये यशस्वी आपण झालो। ट्रैक्टर रैली जो ट्रैक्टर रैली जो आपको कोल्हापुर में थे, सांगली में बाद में बहुत बड़ी रैली हुई। डिस्ट्रिक्ट हर डिस्ट्रिक्ट में रैली हो रही है और भी दीपावली के बाद कुछ रैली और होने वाली है। तो या रॅली ट्रॅक्टर रॅल्या सुद्धा अभूतपूर्व रॅली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि शेतकरी या सगळ्याचा निषेध करतो आहे। ज्या पद्धतीने कायदे पास केले, आज शेतकऱ्याजवळ ट्रॅक्टर आहे याला कारण हरित क्रांती जी इंदिराजींच्या काळामध्ये झालेली आहे, इंदिराजींच्या नेतृत्वामध्ये ती हरित क्रांती झाली आहे। त्यामुळे जे काही 4 दिवस चांगले आले ते घालवण्याचं काम हे मोदी सरकार करतंय, त्याचा निषेध सगळे शेतकरी करतायत। आदरणीय सोनीजींनी आपल्याला कार्यक्रम दिला की आपण 2 कोटी सह्या ह्या देश पातळीला राष्ट्रपतींना देणार आहोत आणि निवेदन देणार आहोत। माननीय एच के पाटील साहेब आल्याने त्यांनी सांगितलं आपल्याला सगळ्यात जास्त देशातल्या सह्या आपल्याला करायच्या, महाराष्ट्राला करायच्या, निषेध करायचा त्या कायद्याचा आणि सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि आताचा आकडा जो आहे आता मोदींनी सांगितला त्याच्यापेक्षा तो आता आणखी वाढतो आहे। अजून सह्यांचे काही बॉक्स येत आहेत
हे सर्व आपण भरतो आहोत आणि आज आपण सुरुवात करतो आहोत आणि पूर्ण दिल्लीला हे पाठवतो आहोत. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम हे आपलं झालेलं आहे. सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचले. आपके जो सब कार्यकर्ता लोग हैं वो किसानों के पास गए, उनको ये समझा दिया, उनको साथ मिला, उनकी सिग्नेचर ली और ये Thorat Sahib, Democracy President. Let me congratulate Balasaheb Thorat for the excellent work he has done in mobilizing signatures of farmers of Maharashtra. Our target, if he remembers and if you all remember, the office bearers of MPCC remember that figure, because whenever they phoned me to inform about the progress, they were mentioning that out of 1 crore, this much we have already achieved. That 1 crore target, they kept very close to that heart, and that was the target, and they worked so hard. I am not aware of the incident or the details of that the thing, but I am of the opinion that Congress is always for non-violence. Congress is always for right way. If anybody has done wrong, law will take its own course. And I will also tell you, if there is a political motive, then naturally everyone will condemn. Sir, one more question. There is a meeting going on regarding the by-poll results, and there seems to be friction within the Congress leaders regarding this. No. This is wrong impression. This is wrong impression. Yes, there is introspection going on. That introspection, you can't term it like that. And we all are very much concerned about the results. And Congress will make introspection and do something better to make party win elections in future. Sir, I am not aware of the incident or the details of that the thing, but I am of the opinion that Congress is always for non-violence. Congress is always for right way. If anybody has done wrong, law will take its own course. And I will also tell you, if there is a political motive, then naturally everyone will condemn. Sir, one more question. There is a meeting going on regarding the by-poll results, and there seems to be friction within the Congress leaders regarding this. No. This is wrong impression. This is wrong impression. Yes, there is introspection going on. That introspection, you can't term it like that. And we all are very much concerned about the results. And Congress will make introspection and do something better to make party win elections in future. The former mayor of Bangalore has been arrested in the Ahali violence cases. Wanted a reaction from you as he's I will come to that. I will come to that after a minute, after I deal with this main subject. I congratulate Maharashtra Pradesh Congress Committee under the presidency of Mr. Balasaheb Thorat has mobilized, has met, contacted, enlightened more than 60 lakh farmers and collected their signatures against the 3 laws enacted by Government of India under the leadership of Mr. Modi. The 3 draconian laws which are against the interest of farmers, which will cause for exploitation of farmers,
they should be withdrawn. That is what is the resolve of Congress. Srimati Sonia Gandhi ji gave us the call that we should submit a memorandum of 2 crore farmers signed with a very strong words to withdraw these 3 laws, and we have mobilized 60 lakhs in Maharashtra itself, more than 60 lakhs, and the 4-5 lakhs are yet to reach, or they will on the way be reached, and all those 60 lakh plus will go to Delhi. Srimati Sonia Gandhi will hand over them to Rashtrapati on 19th probably, and that is a significant event to tell Modi that farmers by and large are against this draconian laws. BJP tried to make a farce saying that these are the laws in favor of farmers. They wanted to take some rallies, they wanted to take some meetings, all that was happening. But only thing happened was some of their leaders made press conferences, but farmers by and large they rejected their plea, and Congress got a great support for this movement, and we have shown to the world that farmers are against these particular laws in India. One more very important thing, what I discussed with our senior leaders of Congress party in Maharashtra, and also the workers and the farmer leaders, they were suggesting that we should make a law in Maharashtra in favor of farmers to annul the effect and impact of these 3 draconian laws. You all know that these 3 laws came violating the very constitutional values, constitutional limitations. These are the subjects, whether it is agriculture marketing, whether it is agriculture, whether it is cooperatives, these are state issues, but they encroached upon these state rights, and the federal system itself was in, I can say, very badly handled by Government of India, and I requested TLP leader of a party to respond to this call of our Congress workers. Congress very firmly feels that there should be law in Maharashtra to protect the interest of farmers and annul the bad impact of these 3 draconian laws. कायदे मंजूर केले, कृषीचे कायदे, शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे, त्यामुळं बाजार समित्या संपून जाणार आहे, शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. एवढंच नाही तर साठेबाजीला प्रोत्साहन देणारं, नफेखोरीला प्रोत्साहन देणारं अशा प्रकारचे ते कायदे आहेत. त्यामुळं शहरातला ग्राहकसुद्धा त्याला महागानं सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागणार आहेत. आणि म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं आंदोलनाचा इशारा दिला. त्या पद्धतीनं आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत, आणि त्या 2 कोटी सह्यांचं निवेदन हे आदरणीय सोनेजी माननीय राष्ट्रपतींना देणार आहेत. परंतु आम्ही महाराष्ट्रामध्येच 50 लाखापेक्षा जादा, आजचा आकडा 60 लाख आहे, कदाचित आणखी काही येत आहेत, 60 लाखापेक्षा जादा सह्या या शेतकऱ्यांच्या घेतलेल्या आहेत. आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यापर्यंत जाऊन बांधावर जाऊन पोहोचले, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना आपला हा कायदा समजून सांगितला, आणि त्या कायद्याचा निषेध म्हणून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. या इतक्या मोठ्या सह्यांचं हे सगळं निवेदन आज आम्ही दिल्लीला पाठवतो आहोत, आदरणीय सोनेजींकडे पाठवतो आहोत. प्रश्न असा येतो की केंद्र सरकार, राज्य सरकार या सगळ्या गोष्टी करत आहे, पण केंद्र सरकार तेवढी दखल घेईल असं वाटतं का? आणि पर्यायी इतर लोक असेल, महाविकास आघाडीतले इतर सहकारी मात्र आपल्या समोर का दिसत नाही त्या प्लॅटफॉर्मवर विरोधात? नाही, महाविकास आघाडी आमच्या बरोबर आहे. आमची कमिटी करून आम्ही अनेक बदल त्यांच्या त्या कायद्यामध्ये करत आहोत. याच्यामध्ये राज्याचा सुद्धा
काही हक्क असतो तो आम्ही पूर्णपणे बजावणार आहोत आणि या कायद्याला पूर्णपणे शेतकऱ्याच्या कशा मदतीचा होईल याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आमचे सहकारी आमच्या समवेत आहे आणि त्यामुळे कोणतीही अडचण नाही. हिवाळी अधिवेशनात हा कायदा येणार का? कारण इतर राज्यांमध्ये काँग्रेस शासित आलेला आहे, आपल्याकडे कधी तो कायदा येणार? आम्ही लवकरच एक कमिटी आमची बनती आहे मंत्रिमंडळाची, तिच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्ही करणार आहोत आणि शेतकऱ्याला मदती करता काय काय करता येईल आणखी असं आहे की आधारभूत किंमत जर दिली नाही व्यापाऱ्यांनी तर त्याच्यावर खटला दाखल करण्याच्या सुद्धा तरतूद आम्ही करतो आहोत.